श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्वप्रथम आपणा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। स्वागत आहे आपले चॅनलवर। भगवान शिव व माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव आपणा सर्वांच्या पाठीशी असावा हीच मनापासून सदिच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यावर्षी श्रावण महिन्यात पहिला श्रावणी सोमवार केव्हा आहे, किती श्रावणी सोमवार आहेत व या दिवशी भगवान शंकराची विधिवत पूजा कशी करावी, संपूर्ण विधीचा व्हिडिओ आपणासाठी घेऊन आले आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हो, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल। तर यावर्षी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। तसं पाहिलं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विशेष देवाला समर्पित आहे। सोमवार हा दिवस महादेवाची आराधना करण्यासाठी आहे। तर श्रावण महिना हा महादेवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते। अशा श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असतं। श्रावणातील दर सोमवारी महादेवावर जल अर्पण करण्यात येते आणि त्यासोबतच प्रत्येक सोमवारी शिवामूठ देखील अर्पण करण्यात येते। तर यंदा श्रावणात 4 श्रावणी सोमवारचं व्रत असणार आहे। प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे। तर यावर्षी पहिला श्रावण सोमवार असणार आहे 28 जुलै 2025 ला आणि या दिवशी शिवामूठ आहे तांदूळाची। दुसरा सोमवार असणार आहे 4 ऑगस्ट 2025 ला आणि या दिवशी शिवामूठ असणार आहे तिळाची। तिसरा सोमवार आहे 11 ऑगस्ट 2025 ला आणि या दिवशी शिवामूठ असणार आहे मूग या धान्याची। चौथा सोमवार असणार आहे 18 ऑगस्ट 2025 आणि या दिवशी शिवामूठ व्हायची आहे जव या धान्याची। हे बघा, जर तुम्ही पूर्ण श्रावण महिना शंकराची सेवा करू शकले नाही किंवा पूजा करू शकले नाही तर तुम्ही श्रावणी सोमवारी मात्र नक्कीच पूजा करा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। चला तर मग पूजेला सुरुवात करूयात। हे बघा, ही जी श्रावणी सोमवारची पूजा आहे ना, तर ही तुम्ही सकाळी पण करू शकता आणि सायंकाळी पण करू शकता, म्हणजे प्रदोष कालामध्ये देखील करू शकता। याकरिता आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। हे बघा, हे तुम्ही तुमची पूजा देवघरामध्ये पण करू शकता किंवा देवघरासमोरही करू शकता किंवा वेगळं चौरंग मांडून देखील करू शकता तुम्ही। पूजेचा भाव महत्त्वाचा आहे। पूजा कशा पद्धतीने केली, कशा प्रकारे केली यापेक्षा आपल्या मनातील भाव अतिशय महत्त्वाचे आहेत। इथे मी एक चौरंग घेतलेला आहे। चौरंगावर हलक्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे वस्त्र नसेल तर तुम्ही एखादा पांढऱ्या रंगाचा ब्लाउज पीस जरी वापरला तरी चालेल। हे बघा, इथे मी एक चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगावर पांढऱ्या रंगाचा कपडा अंथरून घेतलेला आहे। ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी आधीच तुम्ही साफसफाई करून घ्या, स्वच्छता करून घ्या। चौरंगावर एक शिवपरिवाराचा फोटो किंवा प्रतिमा किंवा मूर्ती देखील ठेवू शकता तुम्ही। हे बघा, इथे मी तांदळाचे आसन देऊन शिवपरिवाराचा फोटो ठेवलेला आहे। तुम्ही फुलांचं देखील आसन देऊ शकता। जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही मातीच्या महादेवाची पिंड बनवून त्या शिवपिंडीची देखील पूजा करू शकता किंवा तुमच्याकडे जे देवघरामध्ये असेल पितळेची मूर्ती, कुठलीही मूर्ती असेल तर तुम्ही पूजेकरिता घेऊ शकता। त्यानंतर धूप व दिवा आपण स्थापित करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी एक छोटीशी देवाचं ताट घेतलेलं आहे। हे बघा, यामध्ये आपल्याला शिवपिंड स्थापित करून घ्यायचं आहे। इथे मी पाषाणाचे शिवपिंड घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, म्हणजे दिव्याची पूजा करून घ्यायची, कारण प्रत्येक पूजा ही दिव्याला साक्षी मानूनच केली जाते। दिव्याची पूजा करत असताना दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असं देखील म्हणू शकता। धूप लावून घ्यायचे आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षत व फूल व्हायचे आहे व नमस्कार करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे जे मी फोटो घेतलेला आहे त्यामध्ये भगवान गणेश आहेत, माता पार्वती आहे व भगवान शंकर देखील आहे। अशा प्रकारे भगवान गणेश, माता पार्वती व भगवान शंकरांना फुलाच्या साहाय्याने भावस्वरूप स्नान घालून घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपल्याला भगवान शंकराचे ध्यान करून घ्यायचे आहे व एक संकल्प करून घ्यायचा आहे। जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज पूजा करू शकत नसले तर श्रावणी सोमवारी पूजा करण्याचा देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता। सर्वप्रथम आपल्याला शुद्ध जल घ्यायचे आहे, शुद्ध पाणी घ्यायचे आहे व शुद्ध पाण्याने देवाला अभिषेक करायचा आहे। हे बघा, इथे मी पाण्याने अभिषेक करीत आहे। गंगाजल घ्यायचे आहे व गंगाजलाने देखील अभिषेक करावायचा आहे किंवा जे तुम्ही शुद्ध पाणी घेणार आहे त्यामध्ये देखील गंगाजल तुम्ही मिसळून घेऊ शकता व त्याने देखील अभिषेक करू शकता। तर आता आपण गंगाजलने अभिषेक करून घेऊया। श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही दिवशी रुद्राभिषेक करू शकता, कारण श्रावण हा महिना पूर्ण पवित्र महिना मानला जातो। तर या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी रुद्राभिषेक करू शकता। अभिषेक करीत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जरूर करावा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। सर्वप्रथम इथे मी शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे, नंतर गंगाजल व आता आपण जे कच्चे दूध घेतलेले आहे त्याने देखील अभिषेक करावायचा आहे। तर आता मी दुधाने अभिषेक करीत आहे। तुम्ही पंचामृत देखील घेऊ शकता आणि पंचामृताने देखील अभिषेक करू शकता। पहिले शुद्ध पाण्याने, नंतर गंगाजल व नंतर कच्च्या दुधाने मी अभिषेक केलेला आहे
आणि आता आपल्याला शुद्धोदक स्नान घालून घ्यायचे आहे, म्हणजे शुद्ध पाण्याने देवाला आंघोळ घालून घ्यायची आहे. देवाला अभिषेक करत असताना ओम नमः शिवायचा जाप जरूर करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप जरूर करायला हवा. आणि शेवटी 3 वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक पूर्ण करायला हवा. आपण जे महादेवाचा अभिषेक केलेलं पाणी आहे ते तुळशीच्या झाडाला बिलकुल टाकायचे नाहीये. तुळशीच्या झाडाला टाकत नाहीयेत पाणी हे. धार्मिक मान्यतेनुसार याला चरणामृत समजून आपण ग्रहण करायला हवे. किंवा तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये दुसरे झाड लावले असेल तर दुसऱ्या झाडाला देखील हे पाणी घालू शकता. किंवा तुमच्याकडे शेत असेल तर शेतात जरी हे अभिषेकाचे पाणी नेऊन झाडांना टाकले तरी चालेल. माझी आई तर दरवर्षी शेतामध्ये झाडांना पाणी घालायची आहे. आता आपण नंदी महाराजला देखील स्नान घालून घेऊयात. सर्वप्रथम शुद्ध पाण्याने आंघोळ घालून घ्यायचे आहे. गंगाजल व नंतर दुधाने आंघोळ घालून घ्यायचे आहे आणि नंतर शुद्धोदक स्नान घालून घ्यायचे आहे. भगवान शंकर व नंदी महाराज या दोघांनाही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि परत आपण दुसऱ्या ताटलीमध्ये याला विराजमान करून घेणार आहोत. बेलपत्राचं आसन द्यायचे आहे व त्यावर आपल्याला शिवपिंड स्थापित करून घ्यायची आहे. नंतर बेलपत्राची अशा प्रकारे दांडी तोडून घ्यायची आहे व त्यावर आपल्याला शिवपिंड स्थापित करून घ्यायचे आहे. शिवपिंडीचे जे म्हणजे जरलहरीचे जे मुख आहे ते उत्तर दिशेला पाहिजे. ज्या बाजूने आपण बेलपत्राची दांडी तोडलेली आहे तो भाग आणि जरलहरीचा भाग उत्तर दिशेलाच असायला हवा. नंतर देवाला वस्त्र अर्पण करायचे आहे. इथे मी अशा प्रकारचे पवित्र सूत घेतलेले आहे. तर तुम्ही कापसाचे वस्त्र देखील वाहू शकता, पण एक लक्षात ठेवा, कापसाच्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचे नाही. महादेवाला पांढरेच वस्त्र व्हायचे आहे कापसाचे. श्री गणेश, माता पार्वती आणि भगवान शंकरांना हे पवित्र सूत अर्पण करायचे आहे. भगवान शंकराला जनेऊ अर्पित करायचे आहे आणि वस्त्र स्वरूप हे पवित्र धागा देखील अर्पण करायचा आहे. पण तुम्ही कापसाचे वस्त्र वाहिले तरी चालेल. सोबतच चौरंगावर मांडलेल्या सर्व देवी देवतांची पूजा करीत आहे. शिवपिंडीवर चंदनाचा टीका लावून घ्यायचा आहे. चंदनाच्या सहाय्याने महादेवाला त्रिपुंड करून घ्यायचे आहे. शिवपिंडीवर त्रिपुंड करून घ्यायचे अशा प्रकारचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुम्ही भगवान शंकराची पूजा करीत असताना ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा शिवस्तुतीचा पण पाठ करू शकता. चंदनचा टीका लावून घ्यायचा आहे श्री गणेश, माता पार्वती व भगवान शंकर यांना. नंदी महाराजाला देखील चंदनचा टीका लावून घ्यायचा आहे. हे बघा, इथे शिवपिंडीवर श्री गणेश, कुमार कार्तिकेय आणि अशोक सुंदरी असते. तर या ठिकाणी देखील टीका लावून घ्यायचा आहे. शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचा आहे. इथे मी शिवपिंडीला भस्म लावून घेत आहे. महादेवाला भस्म अतिप्रिय आहे, तर तुम्ही या दिवशी भस्म जरूर लावा. आता इथे फोटोला हार घालून घ्यायचा आहे. तुम्ही फुलं देखील वाहू शकता. आता इथे माता पार्वती व श्री गणेशांना आपण कुंकू लावून घ्यायचे आहे, कारण महादेवाला हळदी कुंकू वाहत नाहीत. त्यामुळे फक्त श्री गणेश आणि माता पार्वतीलाच आपल्याला कुंकाचा टीका लावून घ्यायचा आहे. बाप्पाला दुर्वा समर्पित करायचे आहे. माता पार्वती व श्री गणेशांना मी लाल फूल अर्पित करीत आहे. जर तुम्हाला जास्वंदाचे फूल मिळाले तर तुम्ही माता पार्वतीला व श्री गणेशांना वाहा. वस्त्र स्वरूप आपण इथे जो पवित्र धागा घेतलेला आहे ते मी अर्पित करीत आहे. तुम्ही कापसाचे वस्त्र वाहिले तरी चालेल. नंदी महाराजाला पण आपण दुर्वा अर्पित करायची आहे. चौरंगावरील विद्यमान सर्व देवी देवतांना आपण अक्षत वाहून घ्यावयाचे आहेत. आता आपण बेलपत्र वाहून घेऊया. बेलपत्राची जी दांडी असते ती अशा प्रकारे तोडून घ्यायची आहे व बेलपत्रावर चंदनने टीका करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही बेलपत्रावर ओम लिहू शकता व श्रीराम देखील लिहू शकता, किंवा तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा देखील तुम्ही या बेलपत्रावर लिहून वाहू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बघा, बेलपत्र उलट्या साईडने अर्पित केले जाते, म्हणजे जी चिकनी साईड असते ना ती शिवपिंडीला टच झाली पाहिजे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना बेलपत्र अवश्य वाहा, तुम्ही अवश्य अर्पण करा. जर तुमच्याच्याने शक्य असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवपिंडीवर बेलपत्र अर्पित करा. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही श्रावणी सोमवारी तरी बेलपत्र महादेवाला जरूर वाहा. तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे 3, 5, 7, 9, 108 ही तुमची मर्जी आहे की तुम्हाला किती बेलपत्र व्हायचे आहे. परंतु शिवजीच्या पूजेमध्ये बेलपत्र अत्यंत आवश्यक आहे. खरं तर बेलपत्राशिवाय पूजा अपूर्ण आहे, यामुळे तुम्हाला पूजेचे फळ निश्चित मिळेल. तसं तर भगवान शंकर भोलेनाथ आहेत, त्यांना 1 तांब्या पाणी जरी वाहिलं आणि बेलपत्र जरी वाहिले तर ते प्रसन्न होतात. जो आपण फोटो घेतलेला आहे, फोटोला देखील आपण हे बेलपत्र वाहून घ्यायचे आहे. नंदी महाराजांना पण एक बेलपत्र वाहून घ्यायचे आहे. भगवान शंकराला अत्तर लावून घ्यायचे आहे. जे रुचकीचे फुलं असतात ना, पांढरे किंवा पर्पल कलरचे, तुम्हाला यापैकी जे मिळतील ते तुम्ही शिवपिंडीवर या दिवशी नक्की वाहा.
रुचकीचे फूल, रुचकीचे फळ जे मिळेल तुम्हाला ते नक्की या दिवशी वाहा तुम्ही. मला पर्पल कलरचे मिळालेले आहेत तर मी तेच देवाला वाहून घेतलेले आहेत. भगवान शंकरांची प्रिय आणि विशेष ज्या वस्तू असतात त्या वाहून घ्यायच्या आहेत. हे बघा इथे मी धोत्र्याचे फूल वाहून घेतलेले आहे. हे बघा रुचकीचे पाने, धोत्र्याची फुले, धोत्र्याची पाने, धोत्र्याचे फळ जे पण आवश्यक आहे त्या पूजेमध्ये ते मी सर्व साहित्य घेतलेले आहे. जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही देखील नक्कीच हे महादेवाला वाहा. आणि आता श्रावण महिना आहे तर शिव मंदिराच्या बाहेर नक्कीच हे सगळे तुम्हाला सामान मिळून जाईल. तिथे काही माळी बसलेल्या असतात त्यांच्याकडे. जर यातली तुम्हाला कोणती वस्तू नाही मिळाली तरी तुम्ही त्या वस्तूशिवाय किंवा त्या सामग्रीशिवाय पूजा करू शकता. एक तांबी पाणी वाहिलं तरी पण ते प्रसन्न होतात. पण जर तुम्हाला हे सर्व साहित्य मिळाले तर तुम्ही हे नक्की वाहा. इथे मला छोटेसे बेलाचे फळ मिळालेले आहे तर मी ते नक्कीच वाहणार आहे. जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्कीच अर्पण करा. शिवपिंडीवर फूल वाहून घ्यायचे आहे, पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे. जर तुम्हाला गौकर्णाचे फूल मिळाले तर तुम्ही नक्की गौकर्णाचे फूल वाहा श्रावण महिन्यामध्ये, किंवा दर सोमवारी, किंवा तुम्हाला दररोज मिळाले तर तुम्ही गौकर्णाचे फूल महादेवाला नक्की वाहा. खूपच शुभ मानले जातात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांना फुलं वाहून घ्यावायची आहेत. आता देवाला भोग अर्पण करावायचा आहे. भोग व नैवेद्यामध्ये तुम्ही हलवा, खीर जे काही बनवले असेल ते देवाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता, किंवा कोणतेही एक ऋतुफळ किंवा मोसमी फळ तुम्ही देवाला अर्पण करू शकता. हे बघा इथे मला आंबा मिळाला आहे तर मी आंब्याचा भोग देवाला दिलेला आहे. आणि श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व आहे. तर हिरव्या रंगाचे देखील फळ मिळाले तर तुम्ही देवाला देऊ शकता. तर इथे मी हिरव्या रंगाचे देखील फळ देवाला दिलेले आहे. इथे आपल्याला एक तांब्यावरून पाणी ठेवायचे आहे. हातात फूल आणि अक्षत घेऊन श्रावण सोमवारची कथा ऐकावायची आहे. जर तुमच्याकडे श्रावण सोमवार कथेचे पुस्तक असेल तर तुम्ही नक्कीच या कथेचे वाचन करा. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी श्रावण सोमवार व्रत कथा देत आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन ऐकू शकाल. कहाणी ऐकल्यानंतर फूल आणि अक्षत सोडून द्यायचे आहे. कहाणी ऐकल्यानंतर जे आपण तांब्यावरून पाणी ठेवलेलं आहे ते सूर्यदेवाला अर्पण करावायचे आहे. जर तुम्ही सकाळी पूजा केली तर तुम्ही ते सूर्यदेवाला अर्पण करावायचे आहे, आणि जर रात्री पूजा केली तर चंद्रदेवाला अर्पण करावायचे आहे. आता आपल्याला आरती करून घ्यावायची आहे. बघा इथे मी 2 दिवे घेतलेले आहे. एक तेलाचा जो मी अखंड चालू ठेवलेला आहे पूजा होईपर्यंत, आणि एक तुपाचा. तुम्ही एक दिवा देखील घेऊ शकता तुपाचा, त्यानेच तुम्ही आरती देखील करू शकता. चला तर मग तुपाचा दिवा लावून घेते आणि आरती करून घेते मी. कापूर आरती पण करून घ्यावायची आहे. महादेवाच्या पूजेमध्ये कापुराला देखील खूप महत्व आहे, त्यामुळे कापूर देखील लावून घ्यावायचा आहे. बघा इथे मी कर्पूर आरती करीत आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. बघा इथे मी कापूर आरती पण करून घेतलेली आहे. आरती झालेली आहे तर देवाला आपण आता धूप दीप आणि आरती द्यायची आहे. नंतर दक्षिणा ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पूजेमध्ये जे काही कमी असेल ती दक्षिणा पूर्ण करते. शेवटी आपल्याला क्षमा मागवायची आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे की घरात सुख समृद्धी नांदू दे. अशा प्रकारे प्रत्येक श्रावण सोमवार पूजा करायला हवी. जर तुम्ही पूर्ण श्रावण महिना करू शकला नाही तर तुम्ही सोमवारच्या सोमवारी देखील ही पूजा अशा पद्धतीने करू शकता आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे मी विधिवत पूजा संपन्न केलेली आहे. मी आशा करते की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूयात अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.